मनमाड मालेगाव मार्गावर ट्रकची टेम्पो ट्रॅव्हलर आणि काळ्या पिवळ्या ओमनीला धडक, 8 जण जागीच ठार तर 9 जखमी, ट्रक चालक फरार। अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात गोळीबाराची घटना, माजी उपमहापौराविरोधात तक्रार दाखल, ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। म्यानमारच्या भूमीवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, मणिपूरमध्ये भारतीय जवानांना लक्ष्य करणाऱ्या 15 अतिरेक्यांचा केला खात्मा, म्यानमारच्या लष्कराबरोबर केली संयुक्त कारवाई। दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांचा राजीनामा मंजूर, बोगस पदवी प्रकरणी कोर्टाने सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी, आप आणि केंद्र सरकार दरम्यानचा वाद आणखी चिघळला। राज्यात बोगस चिटफंड कंपन्यांनी केला 40,000 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिले चौकशीचे आदेश। मुंबईच्या वाहतूक समस्येवर लवकरच श्वेतपत्रिका काढणार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा, म्हणाले मुंबईला सर्वसमाविष्ट वाहतूक प्रणालीची गरज। युरोपीय महासंघात राहायचं की नाही, सार्वमताबाबत ब्रिटनच्या संसदेत मांडलं विधेयक, पहिला टप्पा पार, मात्र अजूनही अनेक फेऱ्या आवश्यक। आणि भारत बांगलादेश दरम्यान पहिली आणि एकमेव टेस्ट थोड्या वेळात ढाक्यामध्ये सुरू होणार, विराट कोहलीची फुल टाइम कॅप्टन म्हणून पहिलीच टेस्ट। नमस्कार, मी संदीप देसाई, स्पीड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवात करूया स्पीड न्यूजला। नाशिक जिल्ह्यात काल मध्यरात्री 12च्या सुमारास मनमाड मालेगाव मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर आणि काळ्या पिवळ्या ओमनी अशा 2 वाहनांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। त्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनातल्या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे। मृतांमध्ये मालेगावमध्ये 5 तर मनमाडच्या 3 जणांचा समावेश आहे। सर्व जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना नाशिकच्या सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनं चक्काचूर झाली आहेत। टेम्पो ट्रॅव्हलर मनमाडकडे येत होता तर काळी पिवळी ओमनी प्रवाशांना घेऊन मालेगावकडे जात होते। यावेळी मनमाडजवळ कुंदलगाव शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या दोन्ही वाहनांना जबर धडक दिली। अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह फरार झालाय। अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये रिव्हॉल्व्हरनं गोळीबार करून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। माजी उपमहापौर शेख नजीरनं रिव्हॉल्व्हरनं डोक्यात मारहाण करून डोकं फोडून गोळीबार केला, अशी फिर्याद हिम्मतलाल मेहरवाल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शेख नजीर विरोधात ठार मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेख नजीर आणि मेहरवालमध्ये जमिनीचा वाद आहे आणि हे प्रकरण न्यायालयात आहे। त्यातूनच काल संध्याकाळी कोर्टाच्या आवारामध्ये त्यांच्यात वाद झाला, त्यातूनच हे गोळीबाराचं प्रकरण घडलं। संपूर्ण देशात सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नागपुरातल्या इतवारी सराफा बाजारातून सराफा व्यावसायिकाची 8 लाखांची रोकड लुटणारी दिवसाढवळ्या लुटल्यानं खळबळ उडाली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, पण अद्याप या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये। इतवारीतील टांगा स्टँड परिसरातील कक्कड ज्वेलर्सचे अकाउंटंट आयसीआयसीआय बँकेतून पैसे घेऊन येताना त्यांच्या मागावर असलेल्या या लुटारूंनी पैशाची बॅग लंपास केली। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात कामतघर भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी युवा सेनेचे उपशहर अधिकारी सागर भोईर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे। जखमी सागर भोईर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विधानसभा निवडणुकीत भोईर यांनी शिवसेना उमेदवाराला मदत केली होती, मात्र त्यांनी भाजप उमेदवार महेश चौगुले यांना मदत केली नव्हती। त्या रागातून हा हल्ला झाल्याचं समजतंय। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यामध्ये महेश चौगुले यांचे चुलत भाऊ राजू चौगुले यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूरमध्ये गुंडगिरी करणारा नगरसेवक आशिष दामले याला आठवडाभरानंतर अखेर अटक झाली आहे। ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातल्या औरसमधून अटक केली आहे। त्याचा सहकारी केवल शर्मा यालाही अटक करण्यात आली आहे। दोघांकडून 12 बोरची बंदूक आणि 5 राऊंडही जप्त करण्यात आले आहेत। आशिष दामलेने आपल्या सहकाऱ्यांसोबत बदलापूरमधल्या एका आश्रमात अपरात्री जाऊन गोळीबार केला होता। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता। या प्रकारानंतर आशिष फरार होता। पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आशिषला 7 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे।
राज्यात चिटफंड घोटाळा करणाऱ्या चिटफंड कंपन्यांनी नागरिकांना बेकायदेशीरपणे 40,000 कोटी रुपयांना गंडा घातल्याची तक्रार भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। एकूण 162 बोगस चिटफंड कंपन्यांनी योजनांखाली देशभरातल्या लोकांना फसवून तब्बल 1 लाख कोटी रुपयांची लूट केली आहे। त्यातली महाराष्ट्रातीलच रक्कम 40,000 कोटी रुपयांची आहे असा आरोप सोमय्या यांनी केलाय। त्यांना या आरोपात दाखल सर्व पुरावे आणि कागदपत्र मुख्यमंत्र्यांच्या हवाली केली आहेत। प्रकरणाची शहानिशा आधीच झाली असल्यानं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांना दिले। या प्रकरणाच्या चौकशीला महाराष्ट्र सरकारने गती द्यावी अशा सूचना यापूर्वी सेबीने केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिलेत। छगन भुजबळांवर झालेला जमीन गैरव्यवहाराचा आरोप हे राजकीय षडयंत्र असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। मुंबईमधील सांताक्रूज कलिना परिसरातला मुंबई विद्यापीठाचा भूखंड परस्पर एका नामांकित खासगी कंपनीला भाड्याने दिल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनं भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या वादग्रस्त भूखंडावर मुंबई विद्यापीठाचं ग्रंथालय उभारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोपवली होती, पण सार्वजनिक बांधकाम विभागानं 1 रुपया प्रति चौरस फूट इतक्या नाममात्र दराने मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर इंडिया बुल्स या कंपनीला दिला। त्या बदल्यात छगन भुजबळ ट्रस्टच्या खात्यावर इंडिया बुल्स कंपनीने 2.5 कोटी जमा केल्याचा आरोप आहे। शिवसेनेची कामं होत नसतील तर का सहकार्य करायचं असा नाराजीचा सूर शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत उमटलाय। सरकारमध्ये सन्मान नसेल तर सरकारमध्ये कशाला राहायचं अशी ही चर्चा बैठकीत झाल्याचं समजतंय। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांचे निर्णय परस्पर घेतले जातात, मग आमचा सत्तेत सहभाग कसा असणार अशा तक्रार शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी मांडली। या घडामोडी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावर पोहोचणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। या बैठकीबद्दलची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजली आहे। मुंबईच्या वाहतूक समस्येवर श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे। मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला ही श्वेतपत्रिका काढायला सांगितलं असल्याचं प्रभू यांनी काल मुंबईत सांगितलं। तसंच मुंबईतली वाहतूक अधिक चांगली करण्यासाठी सामान्य नागरिकांकडून सूचनाही घेतल्या जाणार आहेत। यासाठी पालिकेचीही मदत घेतली जाणार आहे आणि त्यासंबंधी मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असं प्रभू यांनी सांगितलं। जुलैमध्ये श्वेतपत्रिकेचा अहवाल येणार आहे। धुळ्यामध्ये प्रांत कार्यालयातल्या अव्वल कारकुनाला 50,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं राजेंद्र बागुल या अव्वल कारकुनाला रंगेहात पकडलाय। बागुल यानं पिंपळनेर इथल्या एका शेतजमिनीचा आकृषण परवाना म्हणजेच NA देण्यासाठी तक्रारदाराकडून 50,000ची लाच मागितली होती। तक्रारदारानं यासंबंधी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती। त्यानंतर ACBच्या पथकानं प्रांत कार्यालयात सापळा लावून बागुल याला लाच घेताना रंगेहात पकडलं आणि त्याला अटक केली। ही कारवाई इतकी जलद झाली की ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनाही काही कळलं नाही। धुळे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात अनेक शासकीय कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले गेलेत। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये डफळापूरमध्ये मराठा स्वराज्य संघ आणि गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। म्हैसाळ योजनेचं अपुरं काम तातडीनं पूर्ण करावं, डफळापूर गावातल्या पिण्याच्या पाण्याचे नळ आणि पाणी पुरवठा योजना चालू करून द्यावी, त्याचबरोबर जत तालुक्यातल्या अवकाळी पावसाची भरपाई शेतकऱ्यांना तातडीनं मिळावी अशा मागण्या यावेळी गावकऱ्यांनी केल्या। जत तालुका गेली 40 वर्ष दुष्काळानं होरपळतोय, पण खासदार संजय काका पाटील यांनी जतमधल्या दुष्काळी जनतेकडे पाठ फिरवली असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे। डफळापूर गावाची लोकसंख्या 15,000 इतकी आहे, पण या गावाला फक्त एकच पाण्याचा टँकर दिला जातो। याबद्दलही गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईतल्या 1800 आरे दूध विक्री केंद्र सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे। सध्या 70 दूध विक्री केंद्र बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। एकीकडे सरकार आरेचीच उत्पादनं विकण्याचा नियम करते, मात्र दुसरीकडे या दूध विक्री केंद्रांवर आरेची उत्पादनं उपलब्ध केली जात नाहीत असंही दूध विक्री केंद्राच्या चालकांचं म्हणणं आहे। सरकारच्या दडपशाही विरोधात आज वरळी येथे आरे आयुक्तांच्या ऑफिससमोर निदर्शनं करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल मुसळधार पावसानं झोडपून काढलं। शहरात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे पावसाचं आगमन होईल अशी आशा होती, मात्र कोल्हापूर शहराला पावसानं हुलकावणी दिली, पण जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला। शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूरसह इचलकरंजी आणि जिल्ह्याच्या पूर्व भागाला संध्याकाळी 5च्या सुमारास 2 तासांमध्ये झालेल्या पावसानं झोडपून काढलं। भारतीय लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दहशतवाद्यांवर हल्ला चढवण्याची कामगिरी केली आहे। भारत म्यानमार सीमेवर भारतीय जवानांनी म्यानमार लष्कराच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली आहे। भारतीय लष्कराच्या या पहिल्याच क्रॉस बॉर्डर ऑपरेशनची माहिती भारतीय लष्कराचे अतिरिक्त महासंचालक रणधीर सिंग यांनी दिली आहे। गेल्या आठवड्यात मणिपूरमधल्या चांदेलमध्ये
NSCNच्या दहशतवाद्यांच्या गटानं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता, ज्यात 18 जवान शहीद झाले होते। त्याच दहशतवाद्यांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याची योजना आखली होती आणि त्यांचा IB आणि रॉ कडून सुगावा लागताच लगेचच दहशतवाद्यांकडून हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं। मोदींनी आपल्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान 1971च्या युद्धाविषयी काढलेल्या उद्गारावर आता पाकिस्तानने टीका केली आहे। मोदींनी बांगलादेश युद्धात भारताचा सहभाग होता हे जाहीर केलंय आणि त्यातून भारताचा आपल्या शेजाऱ्यांविषयी असलेला नकारात्मक दृष्टिकोन दिसतो अशी टीका पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे। पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात बंधुत्वाचं नातं आहे आणि या नात्यात विष घालवण्याचा भारताचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असा दावाही पाकिस्ताननं केलाय। बांगलादेश सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुरस्कार देऊन गौरव केला होता, याची जगाने नोंद घ्यावी असंही पाकिस्तानचं म्हणणं आहे। दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांनी राजीनामा दिलाय आणि तो मंजूर करण्यात आलाय। बोगस पदवी प्रकरणी तोमर यांना काल सकाळी दिल्ली पोलिसांनी अटक केली। साकेत कोर्टानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। या प्रकरणानंतर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार दरम्यानचा संघर्ष आणखी चिघळलाय। तोमर यांच्यावर विज्ञान शाखेची बनावट पदवी, कायद्याच्या पदवीचे बनावट मार्कशीट आणि बनावट मायग्रेशन सर्टिफिकेट तयार केल्याचा आरोप आहे। केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून तोमर यांना अटक केल्याचा आरोप दिल्ली सरकारनं केलाय। तसंच तोमर यांना एक न्याय आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना दुसरा न्याय का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। सोनिया गांधी आणि राहुल गांधी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली। दोघांनी मोदी सरकारला धारेवर धरलं। मोदी सरकार राज्यांना पुरेसा निधी उपलब्ध करून देत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केलाय। 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची झालेली ही पहिलीच बैठक होती। यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त बिहारच्या पाटणा इथं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे। 2 दिवसांच्या अधिवेशनात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतीये। बिहारच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपली ताकद वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। बिहारमध्ये राष्ट्रवादीनं नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी करण्यात आलेले खासदार पप्पू यादव यांनी काल नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली। माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनाही पप्पू यादव यांनी आपल्या पक्षात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलंय। नितीश कुमार यांच्या पाठीशी असणारे महादलित आणि लालू प्रसाद यादव यांचे समर्थक असलेले यादव यांनी निवडणुकीत एकत्रितपणे मतदान करू नये यासाठी पप्पू यादव यांनी हा नवीन पक्ष स्थापन केलाय। जन अधिकार पार्टी असं या पक्षाचं नाव आहे। मात्र खासदारकी गमवावी लागू नये म्हणून पप्पू यादव नव्या पक्षात जाणार नाहीत, तर फक्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। तामिळनाडूमधून बेपत्ता झालेल्या डॉर्नियर विमानाचा अजूनही शोध लागलेला नाहीये। तटरक्षक दलाचं हे विमान बेपत्ता होऊन 36 तास होत आले आहेत। या विमानात 2 वैमानिक आणि 1 निरीक्षक होते आणि ते नियमित टेहळणीसाठी निघाले होते। सोमवारी संध्याकाळी 5:30 वाजता या विमानानं चेन्नई विमानतळावरून उड्डाण केलं। रात्री 9 नंतर या विमानाचा चेन्नई तळाशी संपर्क तुटला। हे विमान रात्री 10 वाजता परत येणं अपेक्षित होतं। ते अखेरचे रात्री 10 वाजता त्रिची विमानतळाच्या रडारवर दिसलं होतं। या विमानाच्या शोधासाठी तटरक्षक दल आणि नौसेनेनं शोध मोहीम हाती घेतली आहे। त्यासाठी 8 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत, पण अजून या विमानाचा सुगावा लागलेला नाहीये। आंतरराष्ट्रीय योग दिवस जसजसा जवळ येतोय तसतसं हा दिवस यशस्वी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकाधिक प्रयत्न होत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाने सर्व मंत्रालयांना या संबंधात पत्र पाठवले आहे। यावर ही मंत्रालय काय करतात, कारवाई करतात याचाही अहवाल मागवण्यात येणार आहे। तसंच या दिवशी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत। युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे की नाही यासाठी ब्रिटन सरकार देशामध्ये सार्वमत घेणार आहे। त्यासाठी संसदेमध्ये विधेयक मांडण्यात आलंय। काल या विधेयकानं पहिला टप्पा पार केला। ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहानं 7 तासांच्या चर्चेनंतर सार्वमत घ्यायला 554 विरुद्ध 53 मतांनी पाठिंबा दिला। मात्र आता या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी अनेकदा चर्चा होतील आणि मतदान घेतलं जाईल। दक्षिण कोरियामध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजेच MERS या आजाराचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे हाँगकाँग या देशात होणाऱ्या आपल्या नागरिकांना धोक्याचा इशारा दिलाय। तसंच अतिदक्षतेचा इशारा काल जाहीर करण्यात आलाय। दक्षिण कोरियामध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोममुळे आतापर्यंत अनेक जणांचा बळी गेलाय। या महिन्यात दक्षिण कोरियाला जाणाऱ्या पर्यटकांच्या गटांना त्यांचा प्रवास रद्द करण्याचा सल्ला देण्यात आलाय।
इराकमध्ये आयसिस विरोधात लढणाऱ्या इराकच्या सैन्यानं बेजी या शहराच्या काही महत्त्वाच्या भागांवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। बेजी या शहरांमध्ये तेल शुद्धीकरणाचे कारखाने आहेत, त्यामुळे हे शहर महत्त्वाचं आहे। तसंच ते मोसुल या इराकमधल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहराच्या वाटेवर आहे। मोसुलवर सध्या आयसिसचा ताबा आहे, त्यामुळे हे शहर सामरिकदृष्ट्या आयसिस आणि सैन्यांना महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्याचा ताबा घेण्यासाठी सातत्यानं लढाई होतीये। सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली येमेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर जोरदार हवाई हल्ले करण्यात आले। राजधानी सनामध्ये असलेली ही इमारत सध्या हौतीस शिया बंडखोरांच्या ताब्यात आहे। तसंच सनाच्या वायव्येला असलेल्या हमदान या भागात हौतीस बंडखोरांच्या घरांवरही हल्ले करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्याशिवाय इडन आणि अताक या दक्षिणेकडच्या आणि सादा या उत्तरेकडच्या शहरांमध्येही बंडखोरांच्या तळांवर हवाई हल्ल्यांचा मारा करण्यात आला। इराणमध्ये स्त्रियांच्या हक्काच्या दृष्टीने एक लहान पण महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। तेहरानमध्ये या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या व्हॉलीबॉल वर्ल्ड लीगच्या मॅचेसमध्ये काही ठराविक संख्येइतक्या महिलांना उपस्थित राहू दिलं जाणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। इराणमध्ये महिलांना पुरुषांचे खेळ बघायला परवानगी नाहीये। खेळाडूंच्या कुटुंबियांना हे सामने पाहता येणार आहेत। महिलांसाठी मैदानाची दारं हळूहळू उघडली जातील, त्या दृष्टीनं विचार करूनच हा निर्णय घेतल्याचं अध्यक्ष हसन रहानी यांच्या सहकारी मंत्र्यानं सांगितलंय। अर्जेंटिनामध्ये काही महत्त्वाच्या कामगार संघटनांनी राष्ट्रव्यापी बंद पुकारलाय, त्यामुळे अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालाय। अध्यक्ष ख्रिस्तिना फर्नांडिस सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात हा बंद पुकारण्यात आलाय। ब्युनोस आयर्स या शहराचे रस्ते एरवी गर्दी फुलून गेलेले असतात, तिथं सध्या कामगार संघटना आणि चळवळीचे सदस्य जमलेले दिसतात। नैऋत्य चीनमधल्या गुईझोऊ प्रांतामध्ये पूर आलाय। पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचं काम सुरू आहे। जियानजियांग नदीला आलेल्या पुरामुळे अडकून पडलेल्या एका माणसाची सुटका करण्यास सुरक्षा दलाला यश आलंय। हा माणूस जवळपास अर्धा तास नदीतल्या मातीच्या ढिगाऱ्यावर अडकून पडला होता, मात्र नदीच्या पाण्याचा जोर जास्त होता आणि तो ढिगारा कधीही वाहून गेला असता, त्यामुळे सर्व प्रयत्न पणाला लावून त्याची सुटका करण्यात आली आहे। लंडनमधल्या वेम्बले स्टेडियमच्या प्रसिद्ध कमानीवर उभं राहण्याचा मान जेम्स किंगस्टन या फ्री क्लाइंबरनं मिळवला आहे। वेम्बले स्टेडियम हे ब्रिटन फुटबॉलचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। याची कमान तब्बल 400 फूट उंच आहे। त्याच्यावर तोल सांभाळत उभं राहण्याची कसरत जेम्सनं लिहिली असाध्य आहे। जेम्सच्या स्टंटला परवानगी देण्यासाठी तब्बल 3 महिने विचारविनिमय सुरू होता। अमेरिकेतल्या ओहियो प्रांतामध्ये डुकरांची पिल्लं वाहून नेणाऱ्या एका ट्रकला अपघात होऊन तो पलटी झाला। या ट्रकमध्ये डुकरांची 2200 पिल्लं होती। अपघातानंतर सैरावैरा पळणाऱ्या या पिल्लांना पकडण्यासाठी अनेक एजन्सीज आणि स्वयंसेवक कामाला लागले होते। या अपघातात 300 ते 400 पिल्लं ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, मात्र अनेक पिल्लं जवळपासच्या झाडांमध्ये पळाली। दक्षिण आफ्रिकेतल्या पोर्ट एलिझाबेथ शहराजवळ असलेल्या शामवारी गेम रिझर्व्ह या जंगलामध्ये शिकाऱ्यांनी एका गेंड्याला जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय। या गेंड्याचं शिंग आणि चेहऱ्याचा बराच भाग शिकाऱ्यांनी कापून काढला। याचा डोळा मात्र कसाबसा वाचलाय। या भयानक प्रकारानंतर गेंडा जिवंत आहे आणि आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत। जखमी झालेला गेंडा 4 वर्षांची मादी आहे। भारत आणि बांगलादेश दरम्यानची पहिली आणि एकमेव टेस्ट आजपासून ढाक्यात सुरू होते। विराट कोहलीची फुल टाइम कॅप्टन म्हणून ही पहिलीच टेस्ट असणार आहे। त्याबद्दल मी अतिशय उत्साही असल्याचं विराटनं म्हटलंय। भारताची टीम परवा बांगलादेशात पोहोचली आहे, त्यानंतर टीम इंडियानं लगेचच सरावाला सुरुवात केली। बांगलादेश ही टीम सुद्धा उत्साही आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक राजकीय आखाडा बनली आहे। क्रिकेट फर्स्ट गटाकडून शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी आव्हान देण्यात आलंय। विजय पाटील अध्यक्षपदासाठी रिंगणात असतील, तर बाळ महादळकर गटाकडून शरद पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। शिवसेनेनं यावेळी क्रिकेट फर्स्ट गटाला पाठिंबा दिलाय। जर्मनीमधल्या स्टटगर्टमध्ये सुरू असलेल्या एटीपी मर्सिडीज टेनिस कप स्पर्धेमध्ये टॉमी हासनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय। त्यानं कझाकिस्तानच्या मिखाईल कुकुटचीवर 6-4, 7-5 अशी मात केली आहे। गेल्या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये टॉमी हासला खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर वर्षभर तो टेनिसपासून दूर होता। एटीपी मर्सिडीज टेनिस कप स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात पोलंडच्या जर्झी जाकोविचनं पोलंडच्या डस्टिन ब्राउनवर विजय मिळवला आणि दुसरी फेरी गाठली। जानोविजनं पहिला सेट गमावला होता, मात्र त्यातून तो सावरला आणि त्यानं ही मॅच 6-7, 6-4, 6-3 अशी जिंकली। कॅनडामध्ये महिलांची फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे। काल एफ गटात फ्रान्सनं इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला। फ्रान्सकडून एकमेव गोल युगेनी ली सोमर हिनं केला। या स्पर्धेमध्ये फ्रान्सकडे संभाव्य विजेत्यापैकी एक म्हणून पाहिलं जातंय। या मॅचमध्ये फ्रान्सच्या वाट्याला फारशा संधी आल्या नाहीत, मात्र एका संधीचं
युगेनीनं सोनं केलं आणि फ्रान्सनं पुढच्या फेरीत प्रवेश केला. फिफा महिला वर्ल्ड कप स्पर्धेत ई गटामध्ये दुसऱ्या एका सामन्यात स्पेन आणि कोस्टारिका यांच्या दरम्यानची मॅच 1-1 अशी बरोबरीत सुटली. मॉन्ट्रियलमध्ये ही मॅच खेळण्यात आली. स्पेनची महिलांची टीम या स्पर्धेतून पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतेय. स्पेनच्या सोनिया बर्म्युडेजनं पहिल्या पासवर विक्टोरिया लोसादानं गोल केला आणि आघाडी मिळवली, पण ही आघाडी 1 मिनिट टिकली. कोस्टारिकाच्या लिक्सी रॉड्रिग्जनं पहिला गोल केला आणि बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघाला गोल करता आला नाही आणि मॅच बरोबरी सुटली. 2018च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होण्यासाठी पॅलेस्टाईनची फुटबॉल टीम सराव करते आहे. अ गटात त्यांचा सामना सौदी अरेबियाशी होणार आहे. पुढच्या आठवड्याच्या अखेरीस या मॅचेस होणार आहेत. यामध्ये 40 टीम्स 8 गटांमध्ये विभागल्या जातील. प्रत्येक गटाचे विजेते आणि 4 सर्वोत्तम रनर्स अप वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी क्वालिफाय होतील. 2022चं विंटर ऑलिम्पिक भरवण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. चीनमध्ये विंटर ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यास आमचं सरकार आणि नागरिक त्याला अविस्मरणीय करून टाकतील असा दावा चीनच्या उपाध्यक्षांनी केलाय. 2022च्या विंटर ऑलिम्पिकसाठी लिलाव सुरू आहे. त्यासाठी चीनच्या उपाध्यक्ष लिऊ यानडॉंग यांनी काल स्वित्झर्लंडमधल्या लॉसान या शहरामध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या सदस्यांसमोर सादरीकरण केलं. अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये युरोपीय गेम्सची जोरदार तयारी सुरू आहे. बाकूचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सायमन क्लेग यांनी या तयारीबद्दल समाधान व्यक्त केलंय. 12 जूनला युरोपियन गेम्सचं उद्घाटन होणार आहे. तोपर्यंत सर्व तयारी झालेली असेल असा विश्वास क्लेग यांनी व्यक्त केलाय. नुकत्याच रिलीज झालेल्या पिकू या सिनेमाचं खास स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते अमिताभ बच्चन सुद्धा हजर होते. सिनेमा पाहिल्यानंतर तो राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फारच आवडल्याचं समजतंय. अभिनेते दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या आयुष्यावर आधारित टू डॅडी विथ लव्ह या पुस्तकाचं नुकत्याच पार पडलेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात उद्घाटन करण्यात आलं. हे पुस्तक खुद्द राकेश रोशन यांच्या मुलीनं म्हणजेच ऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशननं लिहिलं आहे. हे सुनैनाचं पहिलंच पुस्तक असून मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये ऋतिकच्या हस्ते पुस्तक लॉन्च करण्यात आलं. अभिनेता सलमान खानने बजरंगी भाईजान या सिनेमात हनुमानाची गदा असलेलं एक लॉकेट गळ्यात घातलंय. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ते पाहायला सुद्धा मिळालं. मात्र आता या लॉकेटचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतलाय. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानच या लॉकेटचा लिलाव केला जाणार असून त्याची बोली 71,154 रुपयांपासून पुढे सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत पावसानं हजेरी लावली आणि सारेच जण सुखावून गेले, पण हाच पाऊस अभिनेता शाहरुख खानसाठी मात्र मोठा अडथळा ठरला. शाहरुखच्या रईस या सिनेमाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे, पण अचानक आलेल्या पावसामुळे हे शूट थांबवावं लागलं आणि त्यामुळे शूटिंग शेड्यूलचं पुरते 12 वाजले. आता पावसाच्या आगमनाने शाहरुखच्या शूटची पुरती वाट लागली असं म्हणावं लागणार आहे. अभिनेत्री कंगना रनावत तनु वेड्स मनु रिटर्न्स हा सिनेमा आणि त्यातली गाणीही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतील. याला दुजोरा देणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. या व्हिडिओत सिनेमाचं सुपरहिट गाणं धनी बावरी वर सुप्रसिद्ध गायिका लेडी गागा थिरकताना दिसते. व्हिडिओ पाहताना लेडी गागा स्वतःच गात असल्याचंही भास होतोय. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे तब्बल 2 वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करतायत. या रविवारी त्यांनी त्यांच्या सिक्रेट या नवीन सिनेमाची घोषणा केली. याचवेळी या सिनेमाचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं. 2013 मध्ये त्यांच्या सत्या 2 या सिनेमाच्या रिलीजनंतर त्यांनी एक मोठा ब्रेक घेतला होता. प्रत्येक दशकात बॉलिवूडमध्ये 2 अभिनेत्रींमध्ये चढाओढ वाढते आणि त्यानंतर त्यांची तुलनाही सुरू होते. दीपिका पदुकोण आणि कंगना रनावत या 2 आघाडीच्या नायिकांच्या बाबतीत तसंच घडतंय. दीपिकाच्या पिकू आणि कंगनाच्या तनु वेड्स मनु रिटर्न्स हे दोन्ही सिनेमे हिट ठरले आहेत. अशात या दोघींनीही एकच भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रंगून आणि सुलतान या दोन्ही सिनेमांसाठी या दोघी प्रयत्नशील होत्या. दीपिका बाजीराव मस्तानीमध्ये बिझी असल्याने कंगनाला रंगूनसाठी साईन करण्यात आलं, तर सुलतान मात्र दीपिकाला मिळाला. अभिनेता टायगर श्रॉफच्या फ्लाइंग जट या सिनेमाचं शूटिंग सध्या पुढे ढकलण्यात आलंय. आधी या सिनेमाचं शूट जुलै महिन्यात सुरू होणार होतं, पण आता ते ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होईल असं समजतंय. टायगर सध्या बागी या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी असल्यानं या सिनेमाचं शूट थोडं पुढे ढकललं असल्याचं सिनेमाचा दिग्दर्शक रेमू डिसूजानं स्पष्ट केलंय.